विजय झालेला आहे। मोठी बातमी, शिंदे गटाचे मिलिंद देवरा पराभूत झालेले आहे। निवडणुकीच्या तोंडावर मिलिंद देवरा यांनी खरं तर शिंदे गटामध्ये यावेळेस प्रवेश केलेला होता। खासदार देखील होते ते राज्यसभेच्या, नंतर आता विधानसभेच्या निवडणुकीत उतरले, मात्र त्यांना पराभवाची चव चाकायला लागलेली आहे। मनसेचे संदीप देशपांडे देखील वरळीत होते, तिरंगी लढत होती, मात्र शेवटी विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंनीच बाजी मारलेली आहे। निश्चितच आदित्य ठाकरे वरळीचा गड राखणार हे आधीपासूनच सांगितलं जात होतं आणि महाविकास आघाडीला देखील हा विश्वास होता आणि अखेर आता वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांनीच बाजी मारलेली आहे। आदित्य ठाकरे यांनाच वरळीकरांनी पसंती दिली। कदाचित आदित्य ठाकरेंनी वरळीमधला बीडीडीचा आईचा मुद्दा जो उचलला होता त्याचा फायदा आदित्य ठाकरेंना होताना दिसतोय आणि वरळीमध्ये राज ठाकरेंनी देखील सभा घेतली होती, मात्र मनसेचा काही इथे प्रभाव दिसला नाही। शिंदे गटाचे मिलिंद देवरा देखील प्रभावी ठरले नाहीत, मात्र आदित्य ठाकरे यांच्या कामाची पावती कुठेतरी वरळीच्या मतदारांनी दिलेली आहे असं आपण म्हणू शकतो। मिलिंद देवरा राज्यसभेचे खासदार असून सुद्धा ते निवडणुकीत उतरले होते। एकनाथ शिंदेने त्यांच्यावर विश्वास दर्शवला होता, मात्र अखेर त्यांना काही चमत्कार करता आला नाही। खरं तर वरळीकरांना एक शिक्षित आणि या ठिकाणी तरुण चेहऱ्याची गरज आहे। तरुणांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत, त्या सोडवण्यासाठी तरुण एका लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि त्यामुळे वरळीकरांनी आदित्य ठाकरे यांना पसंती दिली असल्याचं देखील सध्या तरी बोललं जातंय। तिरंगी लढत बघायला मिळालेली होती, मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं आपण चित्र बघूयात। 275 जागांचा निकाल हा सध्या स्पष्ट दिसतोय, त्यामध्ये भाजपला 130 जागा, काँग्रेसला केवळ 19 जागा, मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ 11 जागा, तर अजित पवारांच्या पक्षाला 40 जागा, मात्र ठाकरेंच्या मशालला अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा मिळताना दिसत आहे आणि शिवसेना शिंदे गटाला 55 जागा। निश्चितच हा निकाल जो आहे तो सर्वांना आश्चर्यचकित करणारा असा हा निकाल सध्या बघायला